त्यांचा आधार घेऊन तुम्ही गिरीश महाजनांवर बिनबुडाचे आरोप करताय, ही काय व्यथा आहे तुमची अशी गिरीश महाजननी त्या वालमध्ये वाटली? मी बिनबुडाचे आरोप गिरीश महाजनवर करत नाही. प्रफुल्ल लोढाने जे वक्तव्य केलेलं आहे, यांनी या ठिकाणी मुक्का फोटो टाकला माझा, मी बोलका फोटो टाकला होता प्रफुल्ल लोढाचा. आणि प्रफुल्ल लोढाचे आरोप आहेत की माझ्याकडे आहेत आणि मी ते स्वतः पाहिले होते त्याच्याकडचे, म्हणून मला विश्वास आहे. तुमची काय व्यथा झाली असं म्हणताय तुम्ही? तुमची व्यथा काय? आमची व्यथा काहीच नाही आहे. मला कशाची व्यथा आणि वेदना लावली त्याच्यामध्ये? व्यथा वेदना हीच आहे की माझ्या मुलाच्या संदर्भातलं गंभीर आरोप केल्यानंतर मला वेदना होणारच आहे, मला व्यथा राहणारच आहे. कारण गिरीशला मुलगा नाही, त्यामुळे तो असं बोलू शकतो. पण ज्याला मुलगा आहे आणि ज्याचा मुलगा गेला, त्याचं दुःख फक्त त्यालाच समजू शकतं. प्रफुल्ल लोढांसोबतचा या ठिकाणी त्यांच्या प्रोफाइल व्हायला या ठिकाणी ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर येऊ लागलंय. ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे, तो फोटो खरा आहे. लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या. आणि माझ्याकडे काय काय आहे, CD आहे, माझ्याकडे असे फोटो आहे, रामेश्वरचे फोटो आहे, अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली. बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा, हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे. त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही. मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता, तर मला पुरावा देऊ, आणून दाखवा, म्हणजे मी बघतो. तर त्या दरम्यान गिरीश भाऊ, तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले, आपली कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड ॲम्बेसेडरच्या जवळ, त्या हॉटेलला घेऊन गेले. 3 महिने त्याचे पाय चेपत बसले. ह्या गुलाबी भाषेमध्ये ह्या ना गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या, पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे 3 महिने पाय दाबत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही. नाही तर लोढा मला ती माहिती देणारच होता. असा आहे प्रफुल्ल लोढाचा मुलगा आणि त्याचे कुटुंब आतापर्यंत काही बोलत नव्हते, पण ते मागच्या आठवड्यामध्ये गिरीश भाऊंना जाऊन भेटले आणि गिरीश भाऊंना भेटल्यानंतर त्याचा सूर बदलला. याचं कारण आता तुम्ही समजू शकता. याच्यावरून अजित पवार म्हटलेले आहे, दम द्यायचं बंद करा आणि ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या, एक इशारा विरोधकांना अजित पवारांनी दिलाय. आणि ट्रॅपवरून अजित पवार म्हटलेले आहे, दम द्यायचं बंद करा आणि ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या, असा विरोधकांना इशारा दिला अजित पवारांनी. ठीक आहे ना, विरोधक त्यांचं काम करत राहतात, सत्ताधारी दाबण्याचं काम करतात. त्यामुळे विरोधकांना पूर्ण ताकद लावूनही या संदर्भामध्ये जर पुरावे आणायचे प्रयत्न केला तर सरकार त्यांच्यावर दडपण आणत आहे, त्यांना देऊ देत नाही. आम्हाला आणताना फार कठीण काढतात आहे. आणि त्यामध्ये वडेट्टीवारांनी सांगितलं असेल का या संदर्भात आणखी काही चर्चा असतील, सर्व मिळून प्रयत्न करून ह्याला शेवटापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. वृत्त दिलेलं आहे, त्यात म्हटलं की त्यांनी गिरीश महाजन यांचं मंत्रिपद काढून नार्वेकर यांना दिलं जाणार आहे, सुनील मुनगंटीवार यांनाही परत अध्यक्षपद दिलं जाणार आहे म्हटलं आहे. मला याबाबत माहिती नाही. की सगळं समोर येईल, थोडा दम धरा. आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये कालही परवाही मी सांगितलं होतं की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल झाले प्रफुल्ल लोढावर, त्याचा पुरावा काहीतरी असल्याशिवाय तो गुन्हा दाखल होणार नाही ना. का त्यांच्यावर इतकं गुन्हा करून त्याला फालतू कटकवलं त्याच्यामध्ये आणि टाकलं त्याच्यामध्ये. मग असे काय पुरावे तो प्रफुल्ल लोढा काय, त्याने काय कोणत्या माणसाचे, कोणत्या मंत्र्याचे पुरावे तुमच्याकडे दिले आणि वारंवार त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न का होतो आहे? त्याच्याकडे जर काही पुरावे असतील तर पुरावे पोलीस घेतील आणि ते जनतेबाहेर येतील याची शक्यता फार कमी आहे. कारण त्याच्यामध्ये मंत्र्यांचेच काळे कृत्य येणार आहे, कोणी आमदारांचे येऊ शकतात, कोणाच्या जवळच्या माणसाचे येऊ शकतात. आणि हे जर मंत्र्यांचे त्याच्यामध्ये येत असतील तर पोलीस ते जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं का? म्हणून कुठेतरी या गोष्टीचं वळण जे आहे वेगळं आहे. सरकारने जाहीर करावं की या संदर्भामध्ये प्रफुल्ल लोढाला हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे मिळाले. या संदर्भामधल्या महिलांचे नावं घेऊ शकत नाही, पण निदान हे चित्रण मिळालं, हे व्हिडिओ मिळालं, ते व्हिडिओ मिळाले, जाहीर तर करा ना. का विनाकारण 3 FIR दाखल करायचे त्याच्यासमोर. आणि कोकाटे उद्या जळगाव जिल्ह्यावर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांचे जो व्हिडिओ रमी खेळतानाचा आहे त्याची चौकशी केली जाणार आहे की तो नेमका व्हिडिओ कोणी काढला. वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंनी केलं आणि त्या संदर्भामध्ये सर्वांकडून मागणी झाली की अशा प्रकारचा रमीचा डाव या ठिकाणी खेळता कामा नये व आवश्यकता नाही. त्यांचं म्हणणं आहे मी रमी खेळतच नव्हतो, पण ते चित्रण पाहताना त्याच्यामध्ये दिसत आहे.
आता हा व्हिडिओ बाहेर कसा आला, काय आला, तपासाचा भाग आहे, त्यामुळे तपास करताय, त्यातनं तथ्य बाहेर येईल. परंतु रोहित पवारांनीच जगासमोर आणला म्हणून नाही, ठीक आहे, पोलीस तपासामध्ये रोहित पवारांनी आणलं का एकनाथ खडसेंनी आणलं हे तपासात येईल ना बाहेर. सांगलीतील एक कटराटार आहे, त्याने आत्महत्या केली हर्षल पाटलांनी. सांगलीमधले वाळवा तालुक्यामधले हर्षल पाटील या जलजीवन मिशनच्या सब कॉन्ट्रॅक्टरने हत्या केलेली आहे, कारण त्याचं बिल मिळालेलं नाही आहे. या राज्यामध्ये जलजीवन मिशन आणि अन्य मिशन धरून जवळ 90,000 कोटी रुपयाची बिलं थकलेली आहे आणि बिलं मिळत नाही, 2-2, 3-3 वर्ष झाली. म्हणून आता सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागले. जळगाव जिल्ह्यामधली स्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या कोट्यावधी रुपयाचे बिलं थकलेले आहे. इथं आंदोलनही कॉन्ट्रॅक्टरने केलं आणि त्यांनी पण धमकी दिली होती की शेवटी आम्हाला आत्महत्या करावी लागेल. ह्या सरकार तिजोरीमध्ये पैसा नाही, सरकार आर्थिकदृष्ट्या दुबळं झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरचे बिलं न दिल्यामुळे कामं प्रलंबित आहे आणि आता हर्षल पाटलांनी या ठिकाणी आत्महत्या करणं ही या राज्याच्या दृष्टिकोनातून लांछनास्पद बाब आहे. आरोप झाला तर आपण राजीनामा दिला होता, त्या काळातली भाजप आणि आताच्या काळाच्या मंत्र्यांवरचे आरोप होत असताना कशा पद्धतीने भाजपकडे आपण आता बघता? ज्यावेळेस मी भाजपमध्ये होतो 2016 पर्यंत, त्या कालखंडामध्ये नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही झाला यापेक्षा तुमच्यावर आरोप झाला म्हणून राजीनामा द्या असं मला सांगण्यात आलं होतं. माझ्यावर कोणता गुन्हा त्या कालखंडात नव्हता आणि मग नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला. आत्ता पहिलं तर गुन्हे दाखल झालेले आहे, जेलमध्ये जाऊन आलेले आहे, ईडीमध्ये सगळे हे आलेले आहे, वेगवेगळ्या चौकशा सुरू आहे. तरी ते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांचे भ्रष्टाचार सिद्ध झालेले आहे असे लोक जवळ आहेत आणि ज्यांचं उभं आयुष्य भाजपसाठी खर्च झालं त्याला काहीतरी दोषारोप लावून ते बाहेर आहेत. ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. लोढाची माझी चर्चा झालेली होती, तोच मला भेटला होता, मी काही त्याला भेटलो नव्हतं, तो मला भेटला होता. आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नाईकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडे आहे, ती मला उघड करायची आहे, ते तुमच्या माध्यमातून असे त्यांनी, आणि ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं. तर गुलाबेज गप्पा मधला हा भाग आहे, जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी ते द्यायचं मान्य केलं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले, मग त्याचे पाय दाबत बसले. नाहीतर त्याने तर सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हे त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारं हिंदुस्थान हादरेल असं वारंवार सांगितलं. मग असं त्याच्याकडे काय होतं, बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करता आहात. माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा. गुलाबी तुम्हीच करू शकता, माझं काय तर गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का? त्या संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं. आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही? माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पद असेल, किंमत असेल, ताकद असेल, सरकारमध्ये खरं असेल, नाही तर मी समजेल की तुमची सरकारमध्ये काही किंमत नाही, नुसता बडबड करतो. जा ना सीबीआयची इन्क्वायरी लाव ना. मुलाच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशय आहे, तुम्ही बोलता वारंवार, तर सीबीआयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कोणी अडवलं? पण तुमच्यामध्ये ते ताकद नेवायला माहीत आहे, कारण वर तुमची किंमत नाही आहे. जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत, तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या. आणि त्यामुळे मी सांगतो हे चॅलेंज स्वीकारा. मी सांगितलं की 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली, ईडी, इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन, ह्या 5 वेळा माझी चौकशीला सगळे घरदारा त्यांनी शोधून काढले, काही मिळालं नाही. मग माझं आव्हान आहे ना तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं, तुम्ही जरा वार्धकारांना आव्हान करा ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा, काय असलं तर मी देतो. मग त्या BHRच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्टी असतील काय त्यातल्या प्रॉपर्टी, तुमच्याकडे जमीन नाही, काही नाही, तुमचा काही व्यवसाय नाही, आणि तसं इतके करोडो रुपये आलेच कुठून याचं मला आश्चर्य आहे. आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे. गिरीश महाजनांचं नाव उल्लेख केलेला आहे, आपण जी प्रतिक्रिया वारंवार मला प्रश्न विचारला जातो की भारतीय जनता पार्टीच का तुम्ही सोडली? मला या संदर्भामध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर 40 वर्ष मी हमाली केली, मेहनत केली, हे कुणालाही विचारा की जेवढे काही कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये तयार झाले
ते गोपीनाथ मुंडे, नाथाभाऊ, बाबासाहेब फुंडकर, नितीन गडकरी साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहे. महाराष्ट्रामध्ये 2014ला सरकार आणण्याच्या संदर्भामध्ये माझी विरोधी पक्ष म्हणून भूमिका मोठी होती. हे सगळं असताना नंतर नाथाभाऊला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला. यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं. आजही माझ्यावर गुन्हा नाहीच आहे. मी काही जमीन घेतलेली नाही, 1 रुपया मी लावलेला नाही. एक मीटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये अडकवलं आणि ईडीची चौकशी केली. आता या संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बलात्काराचे गुन्हे होतात, मारामाऱ्याचे खटले होतात, मंत्र्यांवर काही खटले होतात. नैतिकता राहिलीच नाही. मला नैतिकच्या पुढे राजीनामा द्यावा लागला, कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं तर मंत्रिपद होतं. जोपर्यंत नाथाभाऊ मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत गिरीश महाजनला मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून हा एक षडयंत्राचा भाग आहे. मला त्यानंतर काढल्यानंतर हळूहळू मग सगळ्या संस्था ताब्यामध्ये घेणं. यांच्या कोणत्या निवडून आलेल्या संस्था त्या जिल्हा बँक माझ्या हातून निवडून आलेली होती, जिल्हा दुधसटेशन माझ्या हातून निवडून आले होते, मी आमच्या सगळ्या गटासहित ते निवडून आलेले होते. कोणतं काम केलं याने, कोणतं कर्तृत्व जिल्ह्यासाठी केलं, पण नाथाभाऊचं एक नाव होतं आणि आहे आणि त्यामुळे नाथाभाऊ गेल्याशिवाय मी येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी हे उपद्रव केले आहे असा माझा आरोप आहे. आणि हे सगळं केल्यामुळे इलाजानं मला भाजप बाहेरगावी यावं लागलं, नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही स्थापन केले दिवसापासून. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये रक्ताचं पाणी आम्ही केलं. यांनी काय केलं आहे ते केलं आहे. माणसं जमवले, सगळे जमवले, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मुंडे साहेब असतील, डांगे साहेब असतील, फरांदे साहेब असतील, वहाडणे साहेब असतील, किती नावे सांगू शकतो. रात्र परिश्रम आम्ही केल्यासाठी. हे कोण आहे आयत्या बिळावरचे नागोबा, सगळ्या आयत्या पिठावर रेगोवारा मारतात. फक्त एवढंच कारण होतं की नाथाभाऊ गेल्याशिवाय मी मंत्रिपदात येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आमच्या समाजाची हानी केली, आमच्या जिल्ह्याची हानी केली आणि या उत्तर महाराष्ट्राची आमची हानी झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.